आज मी माझ्या 7 महिन्याच्या बाळासाठी रव्याची खीर बनवत आहे. तर पहा कशी. एक पॅन घेतला, त्यामध्ये थोडं तूप घालायचं. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडा 1 चमचा रवा घालायचा. ते मंद आचेवर भाजून घ्यायचा. मी रात्री काही ड्रायफ्रूट्स भिजू टाकले होते. हे 2 बदाम, ते आता आपण मिक्सरमधून काढून घेऊया. हे बघा, त्यामध्ये थोडं पाणी घालूया म्हणजे ते जास्त बारीक होईल. तर हे असं बारीक करून घ्यायचं. नंतर ते एका चाळणीच्या मदतीने आपण गाळून घेऊया, जेणेकरून काही त्याच्यामध्ये राहणार नाही आणि बाळाला त्याच्या घशामध्ये अडकणार नाही. तर हे गाळून घेतल्यानंतर असे झाले आहे. रवा पण इथं छान लाल असा भाजून झालेला आहे. तर आता तो आपण साईडला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटमध्ये काढून ठेवत आहे. मध्ये थोडं पाणी टाकून भाजलेला रवा टाकला आहे. ते थोडा शिजत आल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूटची पेस्ट केली होती ती यामध्ये टाकूया. ते शिजत आलेला आहे, आपण याच्यामध्ये टाकूया. ते मिक्स करून घेऊन हे असं मंद आचेवर शिजून घेऊया. ते छान असं शिजलं आहे. ते आपण थंड होईपर्यंत थांबूया, नंतर मग मिक्सरमधून काढून घेऊया बारीक. आता हे असं बारीक करून घेऊ आपण मिक्सरमधून. अशी पेस्ट झाली. आता ती आपण बाउलमध्ये काढून बाळाला खाऊ घालूया. अद्वैत,
तर या अद्वैतला खूप आवडली आहे. तो पण हो म्हणतोय. तर जर मला आवडला असेल तर लाईक